स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा 14 नोव्हेंबरला येणारा जन्मदिवस बालदिन म्हणून पाळला जातो हे सर्वांना माहितीच आहे. आमच्या बालपणी म्हणजे जवळजवळ 40-45 वर्षापूर्वी हा दिवस शाळेत मोठ्या उमेदीने साजरा केला जाई. त्याचं साजरीकरण कसं केलं जाई हे सांगण्यापूर्वी या बालदिनाचा थोडासा पूर्व इतिहास मला तुम्हाला सांगावासा वाटतो. फार पूर्वी श्री V.K. कृष्णमेनन यांच्या संकल्पनेतून हा बालदिनाचा विचार पुढे आला. संघराज्याच्या सभेने त्याला मान्यताही दिली आणि 1954 पासून चिल्ड्रन्स डे या नावाखाली जागतिक पातळीवर तो मनवण्याची सुरुवात झाली. 1954 ते 1959 पर्यंत तो 20 ऑक्टोबरला पाळला जात असे. 1959 नंतर मात्र तो 20 नोव्हेंबरला पाळला जाऊ लागला. त्यानुसार आपला भारतही 20 नोव्हेंबरलाच तो राजकीय सण म्हणून पाळत असे. त्यावेळी बालदिन मनवण्यामागचा मुख्य हेतू बालकल्याण आणि परस्परांमध्ये जातीय सलोखा निर्माण होणे हाच होता. परंतु 1963 मध्ये झालेल्या पंडित नेहरूंच्या निधनानंतर फक्त भारतामध्ये तो नेहरूंच्या जन्मदिनी म्हणजे 14 नोव्हेंबरला पाळणे रूढ झाले. याचं मुख्य कारण पंडित नेहरूंना मुलं अतिशय प्रिय होती, त्यामुळे त्यांचा सन्मान याच दिवशी केला जावा हे एक होतेच. शिवाय पंडित नेहरू हे अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेले असामान्य व्यक्तिमत्व होते. त्यांची प्रतिभा, त्यांचे देशप्रेम, त्यांची राजकारणातील कुशलता या सर्वांचा आदर्श मुलांसमोर या निमित्ताने ठेवावा, त्यांची स्मृती कायम पुढील पिढीपर्यंत जागृत असावी हाही एक उद्देश होता. म्हणूनच त्यांचा जन्मदिवस बालदिन या नावानेच ओळखला जाऊ लागला. नेहरूंचं मुलांवर किती प्रेम होतं हे दर्शविणारे अनेक किस्से आहेत. ग्रामीण जनजीवनाच्या पाहणीकरिता खेडोपाडी भेट दिल्यावेळी नेहरू तेथील गरीब मुलांना मोठ्या प्रेमाने उचलून घेत. ते आपल्या कोटावर नेहमी एक लाल गुलाब लावत. एकदा एका छोट्या मुलाने त्यांच्या कोटाला लाल गुलाब मोठ्या प्रेमाने लावला होता. तेव्हापासून नेहरूंनी लाल गुलाबाला मुलांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून आपल्या पेहरावावर हृदयाजवळ स्थान दिलं. मुलंही त्यांना प्रेमाने नेहरूच्याच म्हणत. ते नेहमी म्हणत की मुलं ही बगीच्यातल्या फुलाप्रमाणे कोमल असतात, त्यांना काळजीपूर्वक वागवलं पाहिजे, लक्षपूर्वक वाढवलं पाहिजे. कारण आजची लहान मुलं भारताचे उद्याचे नागरिक आहेत. हीच भारताचा भावी आधारस्तंभ आहे, समृद्ध देशाचा पाया आहे, भारताचं भविष्य आहे आणि राष्ट्राची मौल्यवान संपत्ती आहे. तेव्हा हा आधारस्तंभ भक्कम बनवणे गरजेचे आहे. ही संपत्ती उत्तमरित्या जोपासणे गरजेचे आहे. त्यांचा विकास, त्यांची उन्नती साधण्यासाठी त्यांच्यावर सजग नजर ठेवणे गरजेचे आहे. त्यांना सुशिक्षित आणि सुसंस्कृत बनवणे हे प्रत्येकाचे परमकर्तव्य ठरते. मग आपण घडवलेली ही समर्थ मुलं हीच राष्ट्राला उत्तम भेट अर्पण केल्यासारखं होईल असा त्यांचा दूरदर्शी विचार होता. तेव्हा जगाच्या नकाशावर भारताला अव्वल नंबरावर स्थान मिळावं हे नेहरूंचं स्वप्न वास्तवात आणायचं असेल तर आज बालमजुरी, लहान वयात लागलेली व्यसनाधीनता, निरक्षरता इत्यादी लहान मुलांच्या विकासात आणि प्रगतीत येणाऱ्या अडथळ्यांचा समूळ नायनाट होणे अत्यंत गरजेचे आहे. आता आमच्या काळातल्या बालदिनाबद्दल सांगायचं तर तेव्हाही तो तेवढ्याच उमेदीत उत्साहात साजरा केला जाईल. मुख्य म्हणजे त्या दिवशी विद्यार्थ्यांची अभ्यासातून सुटका होई आणि रोजच्या गणवेशालाही सुट्टी मिळेल. मुलं रंगीबेरंगी कपड्यात फुलपाखराप्रमाणे नाचत बागडत, म्हणजे मुलं त्या दिवशी काही प्रमाणात बंधनमुक्तच असायची. सर्वांना पेलाभर दूध आणि चॉकलेट्सही वाटली जात. शाळेतल्या प्रांगणात ध्वजस्तंभासमोर प्रार्थना झाली की हेडमास्तरांचे बालदिनानिमित्त भाषण होई. त्यावेळी नेहरू, गांधी यांच्या देशप्रेमाच्या, त्यांनी केलेल्या त्यागाच्या कथा सांगून विद्यार्थ्यांसमोर त्यांचा आदर्श ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. त्यावेळेची आम्ही मुलं आजच्या मानाने तेवढी स्मार्ट नसलो तरी खूप संवेदनशील मात्र होतो असं मला वाटतं. आम्ही ती भाषणं ऐकून फार प्रभावित होत असू. त्यानंतर सभागृहात वक्तृत्व, वेशभूषा, नृत्य, देशभक्तीपर गीतं अशा वैविध्यपूर्ण स्पर्धा घेतल्या जात, जेणेकरून मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळेल. आजही अशा प्रकारे तो साजरा होताना दिसतो. नंतर निमंत्रित पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसं मिळाली की मुलांच्या आनंदाला पारावार उरत नसे. हा खास आमचा दिवस या भावनेने आम्ही मनोमन सुखावून जात असू. तो दिवस आमच्यासाठी पर्वणीच ठरे. तसं पाहू गेलं तर आमच्या काळात आणि आजच्या काळात शाळेमध्ये बालदिन साजरा करण्याचं स्वरूप साधारणपणे तेच असलं तरी मी म्हणेन की आमच्या वेळेच्या आणि आजच्या मुलांच्या मानसिकतेत, वर्तनात, विचारात खूपच फरक पडलेला आहे. हा काळाचा महिमा हे खरं, परंतु आम्ही त्यावेळेची मुलं आपलं डोकं आणि वेळ खर्ची घालून अभ्यास करत असू, वाचनातून ज्ञान मिळवत असू. कारण तो टीव्ही, कॉम्प्युटर, इंटरनेटचा जमाना नव्हता. आजची यंत्रयुगातील मुलं आपल्याला हवी ती माहिती, ज्ञान इंटरनेटवरून 2 मिनिटात आयतेच मिळवू शकतात. त्यांना वाचन करण्याची गरज भासत नाही. त्यामुळे वाचन संस्कृती आटत चालली आहे. त्यांच्यामध्ये संयम फार कमी दिसतो. ही मुलं स्मार्ट म्हणून घेत असली तरी आमच्या वेळची मुलं आज्ञाधारक, नम्र,
वाचनप्रिय आणि प्रभावशील होती एवढं मात्र खरं. आज हे गुण मुलांमध्ये अभावानेच आढळतात असं खेदाने म्हणावं लागतं. आणखी एक गोष्ट फार प्रकर्षाने जाणवते ती ही की देशाच्या भवितव्याच्या अनुषंगाने पंडित नेहरूंना देशाचे भावी नागरिक म्हणून मुलांबद्दल जी चिंता वाटायची, काळजी वाटायची, तशी आजच्या राजकारणी नेत्यांना अंशतः तरी वाटते का? वर्षातून एकदा येणाऱ्या या बालदिनाच्या निमित्ताने तरी आजच्या सत्तालोलूप राजकारण्यांच्या डोळ्यावरील धूळ झाडली जाईल अशी आशा बाळगूया.